बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आलेली आहे। औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। सोमवारी वणीमध्ये अशीच तपासणी करण्यात आली होती। वणीमध्ये प्रचार सभेदरम्यान उद्धव ठाकरे गेले असता वणीमध्ये देखील त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती। अशीच तपासणी आता औसामध्ये देखील करण्यात आली आहे। वणीमध्ये तपासणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता आणि जशी आपल्या बॅगेची तपासणी झाली आहे तशीच मोदी शहांच्या बॅगेची देखील तपासणी केली जाणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगेची देखील तपासणी केली जाणार का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला होता। यानंतर राजकीय वर्तुळामधून देखील बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या। आता पुन्हा एकदा लातूरमध्ये असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। औसामध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा आहे आणि या प्रचार सभेवेळी गेले असता त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। वणीप्रमाणेच लातूरमध्ये देखील त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। काल वणीमध्ये त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता। मोदी शहांच्या बॅगांची देखील तपासणी केली जाणार आहे का असा त्यांनी सवाल केला होता। शिवाय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या देखील बॅगांची तपासणी केली जाणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। राजकीय वर्तुळामधून या संदर्भात बऱ्याच प्रतिक्रिया देखील आल्या होत्या। त्यानंतर आज पुन्हा एकदा लातूरमध्ये उद्धव ठाकरे गेले असताना त्यांच्या बॅगेची पुन्हा एकदा तपासणी झालेली आहे। औसामध्ये त्यांची प्रचार सभा आहे आणि त्यानिमित्ताने ते तिथे पोहोचले असता त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। तर वणीमध्ये काल उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी झाली होती आणि यावर त्यांनी संताप देखील व्यक्त केला होता। त्यांनी स्वतः त्या सगळ्या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला होता आणि हा व्हिडिओ आपण आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल करू। मात्र ज्यावेळी मोदी शहांच्या बॅगांची तपासणी कराल त्यावेळी असाच व्हिडिओ करून आपल्याला पाठवावा असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। आणि आज लातूरमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे। लातूरमध्ये तिथे पोहोचले असताना औसामध्ये त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आणि नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे। औसामध्ये लातूरमध्ये त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे। वणीमध्ये जेव्हा त्यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली होती तेव्हा त्यांनी या संदर्भात संताप व्यक्त केला होता। मात्र यावरती बऱ्याच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळामधून आल्या होत्या। प्रकाश आंबेडकर यांनी जी प्रतिक्रिया दिली होती त्यानुसार अशा निवडणुकीच्या काळामध्ये बॅगांची तपासणी होणे हे पोलिसांचा अधिकार आहे, यामध्ये उगाच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नये असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते। तर सुषमा अंधारे यांनी याला विरोध केला होता। कायद्यासमोर सगळेच समान आहेत, त्यामुळे ज्या प्रकारे तुम्ही उद्धव ठाकरे यांची बॅग तपासताय त्याच प्रकारे तुम्ही इतरांच्या देखील बॅगा तपासणार का, मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासणार का असा सवाल सुषमा अंधारे यांनी देखील केला होता। अशाच पद्धतीने बऱ्याच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळामधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यानंतर आज लातूरमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। लातूरमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आणि नार्वेकर यांच्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आलेली आहे। औसा हेलिपॅडवर या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। तर आपल्यासोबत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार सुषमाजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। आणि काल आपण पाहिलं वणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। आज लातूर दौरा आहे, लातूरमध्ये देखील त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात येते आहे। आपली काय प्रतिक्रिया? आचारसंहितेच्या नियमांचा सन्मान केला पाहिजे आणि त्याला सहकार्य सुद्धा केलं पाहिजे। जी, पण आचारसंहितेची नियमावली ही फक्त आणि फक्त विरोधकांसाठी आहे का, ती सत्ताधाऱ्यांसाठी नाही का? एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडचे किरीट सोमय्या हे सकाळी कुठली तरी तारीख सांगत होते की एकनाथ शिंदेची बॅग तपासली। ते जी तारीख सांगत होते ती लोकसभेची तारीख सांगत होते। जी, काय विधानसभेमध्ये आता एकनाथ शिंदे घरात बसलेले आहेत का?
देवेंद्र फडणवीस घरात बसलेले आहेत का? अजित पवार घरात बसलेत का? तिघे कुठेच फिरत नाहीयेत का? गेल्या 10 दिवसात तुम्ही अजित पवारची, देवेंद्र फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेची कुठली बॅग तपासली ते सांगा. जी सलग दुसऱ्या दिवशी जर तुम्ही उद्धव ठाकरेंची बॅग तपासता तर सलग 10 दिवस प्रचार चालू असताना या तीनही लोकांच्या बॅगा तपासल्याचं एक उदाहरण आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. जी जी मात्र मला असं सुषमा वाटतं की जाणीवपूर्वक एका व्यक्तीला लक्ष्य करणे, एका व्यक्तीचं प्रतिमाहनन करणे, ठरवून एकाच व्यक्तीला टार्गेट करणे हे दबाव तंत्राचा हा प्रकार आहे. जी कार्यकर्त्यांमध्ये एक घबराटीचं वातावरण तयार करण्याचा हा प्रकार आहे. आणि निवडणूक आयोगाने पुन्हा विनंती की निवडणूक आयोगाने थोडं निपक्षपातीपणाने काम करण्याची गरज आहे. तुम्ही आमची बॅग नक्की तपासा, पण गेल्या 10 दिवसापासून फिरणारे एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला कर्मचारी उपलब्ध नाहीत का? मनुष्यबळ पुरवठा नाही का? नेमकं काय कारण आहे ते पण एकदा सांगा. जी जी मात्र आपल्याला नुकतंच जी समजते संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार पोहोचले होते, त्यांची देखील बॅग तिथे तपासण्यात आल्याचं समजतंय आपल्याला. यावर आपली काय प्रतिक्रिया? मध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्या पदसोपान परंपरेत फरक आहे. जी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांची बॅग तपासताय ना, तेव्हा मी मुख्यमंत्री पातळीवरच्याच दुसऱ्या व्यक्तीचं उदाहरण विचारते. जी तुम्ही मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेची बॅग तपासली आहे का? उपमुख्यमंत्री पदावर आणि मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली आहे का? काय गेल्या 10 दिवसात काय देवेंद्र फडणवीस घरात बसलेत का? कुठेच कुठल्याच सभेला गेले नाहीत का? मग आतापर्यंत त्यांच्या बॅगा का तपासल्या नाही गेल्या 10 दिवसात? जी 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 धन्यवाद सुषमाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांच्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आलेली आहे.